नमस्कार. आरोग्य जुलै 2026 भाग 1. आपल्या आरोग्यावरती अनेक व्हिडिओज झाले, त्यामुळे एक्झॅक्ट नंबर माहीत नाही. जसं आपल्याला उपनिषद 62 माहिती आहे, ज्ञानेश्वरी 25 माहिती आहे, तसं हे माहिती नाही. त्यामुळे आपण जुलै 26च्या नावाने नंबरिंग करूया. तर हा भाग 1 आहे. आज आपण आरोग्यविषयक आपलं स्वास्थ्य टिकून राहावं म्हणून, किंवा जर आपल्याला काही आजार झाला तर त्यावर मात करण्यासाठी म्हणून काही माहिती घेऊ. ही टप्प्याटप्प्याने असेल. ज्ञानेश्वरीप्रमाणेच याचाही नेमका वेळ ठरवलेला नाही आहे, कारण रील किंवा शॉर्ट काढायला गेलं की गोंधळ होतो. नेमका विषय पूर्णच होत नाही, मग बऱ्याच वेळा काढत बसायला लागतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला बऱ्याच वेळा काढत बसण्याचा कंटाळा आहे. तर पण ह्या सगळ्यातनं आपण काही ना काहीतरी समाजाचं जे देणं लागतो ते देणं पूर्ण करणं ही भावना आहे. त्यामुळे जेवढं काही माझ्या हातनं होईल तेवढं गोड मानून घ्या. जसा उपनिषद झालं, जसं हर्पिस झालं, जसं ज्ञानेश्वरी झालं, अशा वेगवेगळ्या गोष्टी या भरपूर प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचल्या. कित्येकांना त्याचा उपयोग झाला. तसाच याचा व्हावा अशी एक माझी प्रांजळ इच्छा आहे. आणि त्यामुळे आपण हा भाग 1 सुरू करतो आहे परत जुलैचा. तर आपण आज अजीर्ण बघूया. अजीर्ण ही एक अशी गोष्ट आहे, त्याला इंडायजेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतात, आणि अन्न न पचणं असं अगदी साध्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो. तर हे जे आहे ना, ते अग्निमांद्यामुळे होतं. आणि दुसरं एक कारण आहे, पण त्यानंतर बघूया. अग्निमांद्य ही एक गोष्ट अशी आहे की अग्निमूलम ही शरीरम असं आयुर्वेदात सांगितले. म्हणजे अग्नी हे काय बरं? ॲपेटाईट इंग्रजीमध्ये. अनेक वेळा मी इंग्रजी शब्द सांगेन, कारण ते आपल्याला माहिती आहे. तर भूक लागणे हे साधं मराठी. तर आपल्याला भूक कशी लागते याच्यावर आपलं स्वास्थ्य अवलंबून आहे, असं एके ठिकाणी आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. अग्निमूलम हे शरीरम. आग जर नसेल पोटात, पोटात आग पडली तर चुकीचं, पण ही आग म्हणजे बेसिक ॲसिड स्रवणे, बेसिक भूक लागणे, ही जर नसेल, अग्नी म्हणजे आगच आहे ना, म्हणून मी तो शब्द वापरला की जर ही बेसिक भूक नसेल, ही आग नसेल, तर काहीच होणार नाही. जसं असं म्हटलं जातं की जर आतमध्ये आग असेल तर काहीतरी काम होतं, तर ते सुद्धा स्फुल्लिंग या अर्थाने वापरतात. तर हे पाहिजे. आणि मग या अग्निमांद्याचे प्रकार आहेत. म्हणजे अग्नी कमी असणे, याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तो जर कमी असेल तर अजीर्ण होतं. आणि मगाशी मी जो मुद्दा थोडासा सोडला होता तो घेतो. दुसरा म्हणजे आग चांगली आहे, अग्नी चांगलं आहे, भूक आहे, पण तुम्ही अति खाताय. अति खाणं, आमच्या आईची म्हण होती, अति खाणं आणि मसणात जाणं. तर जर तुम्हाला भूक तर चांगली लागली, पण तुम्ही अति खाल्लं तरीसुद्धा अजीर्ण होईल. अजीर्ण म्हणजे काय? न पचणे, अन्नाचं पचन नीट न होणे. आणि हे पचन नीट न झाल्याने अनेक गोष्टी होतात, ते पुढे येतील. तर एक तर भूक चांगली नाही लागली, दुसरं तर भूक लागली पण तुम्ही जास्त खाल्लं, आणि तिसरं असे की भूक चांगली लागली पण नको नको ते जड जड खाल्लं, जे पचणार नाही असं खाल्लं, तरी अग्निमांद्य होईल. तरी अजीर्ण होईल. हे वेगवेगळ्या अजीर्णाचे हेतू आहे. आता काय बरं
या जडचा आणि हलक्याचा विषय. म्हणजे समजा भूक लागली आणि मी एवढे मुरमुरे खाल्ले. चुरमुरे, मुरमुरे असे दोन शब्द आहेत. म्हणजे एकासारखे आहेत, थोडा फरक आहे त्यांच्यात. चुरमुरे हा जरा पातळसर असतो, मुरमुरे हा थोडा जाडसर असतो. आणि भडंग हा करताना मुरमुरे वापरले जातात. तर हे जर तुम्ही एवढे खाल्ले, भूक चांगली आहे, एवढे मुरमुरे खाल्ले, त्रास होणार नाही. पण तेच भूक चांगली आहे पण एवढा खवा खाल्ला, काय होईल? पचणार नाही. म्हणून लघु आणि गुरु असे अन्नाचे दोन भाग चरक महर्षींनी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच करून ठेवले. म्हणजे काय खायचं हे ठरवा. म्हणून आता स्थूलतेची चिकित्सा करत असताना देखील आधुनिक वैद्य देखील याचा विचार प्रकर्षाने करू लागलेत. आणि मग ते डाएट जेव्हा सांगतात तेव्हा लघु गोष्टींचा मार्गदर्शन असतं. आणि ज्याला कार्ब्स म्हणतात ना, ते सुद्धा त्यातले काही कार्ब्स हलके असतात आणि काही नसतात. म्हणजे चुरमुऱ्याचा व्हॉल्यूमच नुसता मोठा असतो ना, किंवा सातू हे हलके आहेत पचनासाठी, चुरमुरे हलके आहेत. तांदूळही तुलनेने हलके आहेत, पण ते वेगळ्या कारणासाठी डायबेटीसवाल्यांना नको असं म्हटलं जातं. पण तांदूळही पचायला हलका आहे. जर तुम्ही नुसता भात खाल्लात, अगदी पोटभर खाल्लात, तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण जेवणापेक्षा लवकर भूक लागेल. तर तुम्ही जर नुसतं सलाड्स खाल्ले तर तुम्हाला लवकर भूक लागेल. आणि तुम्ही खिचडी खाल्ली साबुदाण्याची, आवडते, जास्त खाल्ली जाते, पण जरी थोडी खाल्ली तरी तुम्हाला ती पचन होऊन भूक लागायला वेळ लागेल. तर म्हणून हा जो अध्याय चरकाचार्यांच्या सूत्रस्थानात तो अतिशय सुरुवातीला आहे. त्याच्यामध्ये माऊलींनी काय म्हटलं, आता मी ज्ञानेश्वरी सांगितलं असल्यामुळे कोणालाही माऊली म्हणतो, आणि आमची माऊली तर ते तर आहेच आहे, तिची आठवण तर आहेच. तर तिथे माऊली हा शब्द चरक माऊली असं घ्यायचा. तर चरक काय, सुश्रुत, वाग्भट सगळ्यांनीच हा भाग सुरुवातीला घेतलाय. तो म्हणजे मात्रा शितीय, म्हणजे प्रमाणात खा, भुकेप्रमाणे खा, प्रमाणात खा, आणि काय खायचं ते ठरवा. आणि त्या मात्रा शेतीमध्ये प्रमाण सांगितले किती खायचं. आणि त्यात माऊली असं म्हणते की जे पचायला हलकं आहे ते जास्त खाऊ शकता, जे पचायला जड आहे ते कमी खा. आता हल्ली असं म्हटलं जातं की भूक लागल्यावर जेवावे, आणि ते 100% खरं आहे. आचार्यांनी पण ते सांगितले. आता माऊलीचा दुसरा शब्द आचार्य, आचार्यांनी पण ते सांगितले. पण मग काय म्हणतात आचार्य, जाड माणसाने पाणी जेवणाच्या आधी प्यायचं, म्हणजे अग्नी थोडा मंद होतो. आता मी का पितोय, शोष हा प्रकार असतो, शोष पडतो, प्राणशक्ती आता वापरली जाते ना, मग शोष पडतो. उन्हाळ्यात तर जास्तीच पडतो, आणि तो वेगळ्या कारणाने. आत्ता पावसाळा असूनही शोष पडतो अति बोलल्यामुळे, जास्त बोलल्यामुळे. तर आपण या ठिकाणी होतो की जर तुम्हाला हलके पदार्थ कुठले आहेत याची आधी हवी असेल तर मी नंतर देईन, आत्ता नाही. आत्ता बोलता बोलता आलंच आहे, चुरमुरे काय, सलाड्स काय, आणि तेच मुख्य हलके आहेत. आणि पाणी, पाणी हलकं आहे, थोड्या वेळात ते पचून जाईल. पण मी मागे सांगितलं, आयुर्वेदात असं म्हटलंय की पाणी जरी पचायला हलकं असलं तरी ते सुद्धा सिस्टीमवर ताण आणतं. त्यामुळे ते सुद्धा अतिरिक्त प्यायचं नाही आहे, ते सुद्धा मात्रेत प्यायचं आहे. मात्रा शेतीमध्ये जलसुद्धा किती प्यायचं आहे. तर आणखीन एक असं म्हटलंय की तुम्ही मर्यादित खाणार आहात, खा, पण
ते किती मर्यादित खा. आपल्या जठराचा 1/4 भाग हा फक्त सॉलिड फूड खायचे आणि 1/4 भाग द्रव पदार्थ खायचा, बाकी मोकळं ठेवायचं. आपल्याला हे लागेल ना, घुसळायला लागेल ना. अन्न पचनासाठी काय लागेल? अग्नी लागेल. म्हणजे त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक ज्युसेस. बरं, अग्नी ह्या शब्दाची मोठी व्याख्या केवळ गॅस्ट्रिक ज्युसेस असं नाही, पण आत्ता आपण अन्नपचनासाठी काय काय आवश्यक आहे त्याच्यामध्ये हे गॅस्ट्रिक ज्यूस आवश्यक आहे, थोडं पाणी आवश्यक आहे ते घुसळण्यासाठी. आणि म्हणून मग जागा लागते. म्हणून अवकाश जेवा, हळूहळू जेवा असं सांगितलं जातं. कारण काय की ते अन्न घुसळायला लागतं. मग पाणी का? सॉलिड फूड असेल तर ते घुसळणं सोपं जात नाही, अवघड जातं. म्हणून लिक्विड फूड घ्या, म्हणजे पाणी घ्या. जर तुम्हाला सीझन वाईज पाणी प्यायचं नसेल तर तुम्ही अन्य लिक्विड्स घेऊ शकता. अन्य लिक्विड्स घेऊ शकता म्हणजे जेवतानाच तुम्ही ज्यूस पण घेऊ शकता, आहे की नाही? ते पाण्यासारखंच आहे. तर अशा रीतीने अग्नी जर मंद झाला तर आहाराचं सम्यक परिणामन म्हणजे ते प्रोसेस नीट होत नाही आणि मग काही भाग न पचलेला तसाच राहतो. आयदर जठरात राहील किंवा तसाच पुढे ढकलला जाईल. आता तसाच राहिला तर वेगळी लक्षणं आणि तसाच पुढे ढकलला तर वेगळी लक्षणं निर्माण होतात. ती आपण सांगणार आहे. तर जर तसाच पडून राहिला जठरामध्ये मग अशा लोकांना लवकर भूकच लागत नाही. जेवण झाल्यावर दुसरं जेवण जेवायला भूकच लागत नाही. रात्री उशिरा जेवलं तर पचत नाही, मग सकाळी भूक लागत नाही. अशा अनेक प्रकार आपल्याला रुग्णांमध्ये दिसून येतात. तर याची जे विविध प्रकारच्या रोगांचं हे कारण जे पचलं नाही, पडून राहिलं, असं जेव्हा होईल, न जीर्यति सुखेन अन्नम विकाराम गुरुदेपिच, जर अन्न सुखाने पचत नाही आणि वेगवेगळे आजार निर्माण करतं त्याला अजीर्ण म्हणतात. तर ह्याला अजीर्ण हे खूप प्रकारचं आहे. आपल्याला जी सगळ्यात माहिती असलेली गोष्ट आहे आम्लपित्त किंवा ॲसिडिटी, ही अजीर्णाचाच एक प्रकार आहे. ॲसिडिटी ह्या व्याधीबद्दल वेगळा उल्लेख आयुर्वेदात म्हणजे मुख्य मूळ ग्रंथात नाही, नंतर आहे, नंतरच्या ग्रंथात पण चरक सुश्रुत वाग्भटात तो तुम्हाला सापडणार नाही. इवन अजीर्णाबद्दल सुद्धा नाही सापडणार, तर इनडायरेक्ट सापडेल. एक वेगळा आजार म्हणून नाही दिलेला, कारण हा वेगळा आजार नसून अनेक आजारांचं कारण आहे, म्हणून वेगळा आजार म्हणून दिलेला नाही. स्वतंत्र व्याधी आहे असं काहींचं म्हणणं पडतं आणि काहींचं म्हणणं आहे की हा स्वतंत्र व्याधी नाही. तर मला असं वाटतं की हा स्वतंत्र व्याधी म्हणता येणार नाही. काही लक्षणं आहेत, पण वेगवेगळ्या प्रकाराने जसजसं त्याचं मॅनिफेस्टेशन होईल म्हणजे त्याचे परिणाम होतील त्याप्रमाणे वेगवेगळे व्याधी निर्माण होतात. बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त, हे अजीर्णामुळे निर्माण होणारे आहेत. त्यानंतर आणखीनसुद्धा भयंकर प्रकार आहेत, विषुचिका वगैरे हे प्रकार आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे ग्रहणी नावाचा एक व्याधी आहे, त्याला अमिबियासिस म्हणतात. पण अमिबियासिस हा फक्त अमिबा सापडले तर असतो, पण अमिबा न सापडता देखील ग्रहणी असू शकते ना. अमिबा नसतानाही ग्रहणी असू शकते, त्याची काही कारणं लक्षणं, पण ती ग्रहणी देखील अजीर्णातून अपचनातूनच निर्माण होते. तर हे अशा पद्धतीचं अजीर्ण हे त्याची ही माहिती, मूळ माहिती दिली. अजीर्ण कशाला म्हणतात, त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सांगितलं. आपण आता
पुढच्या भागामध्ये त्याची कारणं काय आहे हे बघूया. आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुढचा भाग विसरू नका, बघायला विसरू नका. आणि आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी आपण विस्ताराने बेसिक माहिती देतो आहे, ते स्वतः बघा, त्याच्याप्रमाणे आपलं आयुष्याचं आरेखन करा, व्यवस्थापन करा, मॅनेज करा लाईफ. आणि आपल्या मित्र मैत्रिणी आप्त इष्ट यांनाही पाठवा. कारण आरोग्य जर त्यांचं चांगलं राहिलं तरच त्यांचं भलं होणार आहे. आणि मग त्यांचं भलं होणार आहे, आम्ही काय करू, अहो आपले आप्तेष्ट आहेत त्यांचं करा. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हे पुढचं राहिलं. या जे मागे एकदा एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं, ह्यांनी तर ते गेलेच इंद्राकडे मुळे, तेव्हा यथम तथा कृपया विष्टम, म्हणजे जगाच्या कल्याणासाठी गेले. आता जगाचं कल्याण तर प्रत्येकाने केलं पाहिजे असं नाही, पण निदान आपल्या मित्र आपतेष्टांच्या भल्यासाठी पाठवा. आणि मला काय फार मोठी अक्कल आहे म्हणून नाही, मी चरकाचार्यांच्या आधारावरती आणि माधव निदानकारांच्या आधारावरतीच बोलतो आहे. त्यामुळे त्यांनी दिलेलं मी फक्त पोस्टमन म्हणून पुढे पोचवतो आहे. त्यात मध्ये काही थोडा एक 36 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यामुळे ते जरूर तुम्ही हे भाग बघत जा आणि पुढेही पाठवत जा. आजच्यासाठी एवढं थांबूया. धन्यवाद.